मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 30 साईजमध्ये परफेक्ट क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं परफेक्ट एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। इथे ब्लाऊजची तयार उंची 13 आहे तर 1 इंच वाढून इथे मी 14 वरती मार्किंग करून घेते। ब्लाऊजची तयार उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। किंवा कशा पद्धतीने आपल्याला इथे उंची मोजून घ्यावी लागते समजून सांगते। हे पहा, हे शोल्डर आहे इथपर्यंत, म्हणजे जिथपर्यंत आपला मापाचा ब्लाऊज तयार आहे ना असं पकडायचं। हे पहा, इथून सुरुवात करायची, असं पकडायचं आणि इथपर्यंत तुमची जेवढी तयार असेल तेवढी उंची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका। इथे आपल्याला अर्धा इंच लागतं आणि इथे आपल्याला अर्धा इंच लागतं, त्यासाठी उंची तयार अधिक 1 इंच असं मार्किंग करून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। एक लाईन ओढून घेते, उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यावं लागतं। शोल्डर 5.5 इंच ठेवू शकता, परफेक्ट बसतं। आता इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 5.5 परफेक्ट बसतं ह्या साईजमध्ये। 5.5 वरती मार्किंग करून घेते, तुम्ही ठेवू शकता। हे पहा, 5.5 वरती मार्किंग करून झालेलं आहे। आता मुंडा सुद्धा जेवढं शोल्डर ठेवलं तेवढाच मुंडा ठेवून घ्या। हे पहा, खालच्या बाजूला लगेच मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यावं लागतं। झालं मार्किंग करून, आता एक लाईन ओढून घ्यायची। हे पहा, इथे मी अशी लाईन ओढून घेते सरळ। शक्यतो काय करत जा, असा पट्टीचा वापर करत जा। बऱ्याच वेळा लाईन अशी क्रॉसमध्ये सुद्धा जाऊ शकते, म्हणजे काय होतं कमी जास्त होतं इथे मापामध्ये, त्यासाठी आलं लक्षात। आता इथे सुद्धा बघू शकता एक अशी लाईन ओढून घेते, म्हणजे छातीचं माप करण्यासाठी आपल्याला ते सोपं जातं त्यासाठी। आता गळा रुंदी नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा, गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं, परफेक्ट बसतो। इथे मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। झालं व्यवस्थित, आलं लक्षात। आता इथे बघू शकता आपला इथं गळा किती तयार आहे, म्हणजे पाठीच्या बाजूचा गळा किती तयार आहे असं ब्लाऊजवरती बघायचं। एवढं अंतर मोजून घ्यायचं आपलं किती आहे। कोणाचा डीपमध्ये असतो, कोणाचा थोडासा वरती सुद्धा असतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी। वरती गळा असेल तर कसा मोजायचा ते सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगते, दोन्ही सुद्धा दाखवते। हे पहा, हा ब्लाऊज इथे घेतला थोडासा वरती, म्हणजे मोठा आहे। उंचीला बघू शकता एवढी पट्टी आहे, कोणाचं इथे सुद्धा असतो, ते लक्षात ठेवत जा। त्या पद्धतीने तुम्ही ते मापे सुद्धा ठेवू शकता। आता तुम्ही काय करत हे पहा, एवढी पट्टी आपली किती तयार आहे, माझी इथे 4.5 इंच तयार आहे असं बघा। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती सुद्धा बघू शकता। आता इथे किती तयार आहे, 5.5 इंच तयार आहे, ते लक्षात ठेवत जा। अजून कोणाचा वरती सुद्धा असतो, मग त्याच्यासाठी काय करायचं, तयार पट्टी एवढी आपली किती आहे ते बघायचं आणि त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घेत जा, म्हणजे चुकत नाही। वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं इथे, लक्षात ठेवत जा। आणि इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागतं, शिलाई मार्जिंग लागतं, त्यासाठी एवढी पट्टी किती आहे ते बघत जा आणि त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका। आता इथं असं मोजून घ्यायचं आपलं किती तयार आहे आणि ह्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका। जरी तुमचा डीपमध्ये असेल ना असं मार्किंग करून घ्यायचं, सर्वात आधी तयार गळा मार्किंग करून घ्यायचा, लगेच ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं। सोपं आहे, नक्की जमेल। आता बघू शकता गळा रुंदी इथे जेवढी ठेवली तेवढी इथे ठेवून घ्यायची, लगेच 2.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं। कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवत जा। बऱ्याच वेळा ह्या पेनाने फक्त तुम्हाला समजेल म्हणूनसाठी, दिसायला व्यवस्थित दिसेल म्हणूनसाठी ह्या पेनाने मी मार्किंग करून घेतलं। तुम्ही काय करत जा, असा पेन वापरत जा, म्हणजे मार्किंग नॉर्मलमध्ये होऊन जातं, नाहीतर मापे सुद्धा वाढतात, ते लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला फक्त व्यवस्थित दिसेल म्हणून हा पेन मी ते वापरलेला आहे, ते लक्षात ठेवत जा। शक्यतो तुम्ही हा वापरत जा, लक्षात, म्हणजे काय होईल तुमचे मापे सुद्धा वाढणार नाहीत। आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून झालं। आता इथे मी काय करते, अशी लाईन ओढून घेते। हे पहा, ह्या सुद्धा बाजूला मी काय करते, अशी लाईन ओढून घेते। हे पहा, आता इथे मी गळ्याला मार्किंग करून घेते। आकार देण्यासाठी 1 इंच घेतलं तरी चालतं। हे पहा, 1 इंच मार्किंग करून झालेलं आहे। आता इथं काय करायचं, हे पहा, थोडं थोडं मार्किंग करायचं सुरुवातीला, नवीनला सुद्धा जमेल एवढी ही सोपी पद्धत आहे। असं थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं, गळ्याचा आकार ना कधीच चुकत नाही, ते लक्षात ठेवायचं। हे पहा, असा गोल आकार देऊन घ्यायचा, किंवा तुमच्या आवडी अनुसार इथे आकार तुम्ही ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता इथे काय करायचं, छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आज आपण बघतोय 30 साईजमध्ये। आता 30चा चौथा भाग इथे आपल्याला 7.5 वरती मार्किंग करून घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 इंच घ्यावं लागतं। शिलाई मार्जिंगसाठी आपल्याला घ्यावंच लागतं कंपल्सरी। आता इथे मी काय करते, सर्वात आधी 7.5 वरती मार्किंग करून घेते, म्हणजे छातीचा चौथा भाग लक्षात ठेवत जा, 7.5 वरती मार्किंग करून घेते सर्वात आधी। हे पहा, इथून पकडायचं, हे पहा, इथून कडेपासून ना लक्षात ठेवायचं, मापे टाकताना चुकू देऊ नका। हे पहा, मार्किंग करून झालं आणि 2 इंच पकडायचं। शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला, जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तर उसवायला जागा पाहिजे असते ना आपल्याला, त्यासाठी 2 इंच असं वाढवून घ्यायचं। हे पहा, असा पेपर फिरवून घेते। आता इथे अशी मी सरळ लाईन ओढून घेते, हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे सुद्धा मी अशी सरळ लाईन ओढून घेते, हे पहा, अशा पद्धतीने। झालं व्यवस्थित, ते बरोबर होतं फिटिंग करताना, ते लक्षात ठेवायचं आहे। आता ह्या बाजूला असं मी पेपर फिरवून घेते
आता इथे मी टक्स मार्किंग करायचं कसं समजून सांगते. हे पहा, गळा तुमचा इथे येणारा अर्धा इंचाने, ते लक्षात ठेवायचं आहे. आता एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. आता इथून ही पहिली लाईन आहे का असं पकडायचं आणि असा मध्य करून घ्यायचा. हे पहा, मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं की आपण लाईन ओढली का त्याला अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने. आणि मग काय करायचं, हे पहा, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवा. आणि असा बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने. मी बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, ते लक्षात ठेवा. त्या पद्धतीने हा तुम्हाला इथे शिलाईसुद्धा करून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्याचे मी बरेच वेगवेगळ्या साईजमध्ये कटिंगचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. असं पकडा आणि मध्य करून घ्यायचा. मध्य करून झालेला आहे. आता ही आपली पाठीची बाजू असल्यामुळे पाठीचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. लक्षात ठेवा, 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी लक्षात ठेवा जा नेहमी. हे पहा, इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते इथे. आता इथे काय करायचं, आपल्याला आकार देऊन घ्यायचा. हे पहा, इथं बरोबर आकार असा टच झाला पाहिजे ह्या लाईनीवरती, म्हणजे पहिली रेष आहे ना त्याच्यावरती. मग इथून सुरुवात करायची किंवा ह्या बाजूने सुरुवात करा. हे पहा, कमी कमी करत घ्यायचं इथपर्यंतचा, ते लक्षात ठेवा. लहान साईज आहे म्हणून समजून सांगते. हे पहा, अर्धगोल फक्त देऊन घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. हे पहा, आलं व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने. आता बऱ्याच वेळा कोणाकोणाला इथे प्रॉब्लेम येतो, मग त्यांनी अर्धा इंच डाऊन केलं तरी सुद्धा चालेल. इथं असं अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं. इथे प्रॉब्लेम येतं बघा बाही जोडल्याच्या नंतर कधी कधी कोणाला, मग हा आकार आहे ना, हे पहा, थोडं थोडं करून ह्या बाजूला असं घ्यायचं फक्त, ते लक्षात ठेवा. आता ह्याच पद्धतीने तुम्हाला समोरची बाजूसुद्धा करावी लागणार आहे. प्रॉब्लेम असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी तुम्हाला दोन्हीसुद्धा पद्धतीमध्ये समजून सांगितलेलं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा एक एक ब्लाऊज तुम्ही शिलाई करून बघू शकता. कोणता ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसतोय त्या अंदाजानुसार तुम्ही परफेक्ट ब्लाऊज कटिंग आणि शिलाई करू शकता. आता इथे बघू शकता, हे आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथून सर्वात आधी मी सुरुवात करते. गळा लगेच कट नाही करत, कारण की समोरच्या बाजूचं मार्किंग करण्यासाठी लागणार आहे म्हणूनसाठी. हे पहा, फक्त मापे व्यवस्थित टाका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, कोणतं ठेवायचं आहे त्याच्यावरती बरोबर लगेच असं कट करून घेत जा. पाठीची बाजू कट करताना ते लक्षात ठेवायचं. मी वरचं कट करून घेते. हे पहा, अशा पद्धती इथून इथपर्यंत. मग इथून हा वरचा आकार. तुम्हाला कोणता आकार ठेवायचा आहे मुंड्याचा, त्या पद्धतीने तुम्ही ते कटिंग करू शकता. परत एकदा समजून सांगितलं, आलं लक्षात. हे पहा, आता हा वरचा आकार अशा पद्धतीने. मापे चुकू देऊ नका फक्त, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे सुद्धा एक काय करायचं, असं मार्किंग करून ठेवायचं. बरोबर असं पकडायचं आणि एक मार्किंग करून ठेवायचं. म्हणजे काय होतं, जरी तुम्ही हे ब्लाऊज पीसावरती ठेवलं, इथे सुद्धा तुमचं एकसारखं मार्किंग होणार, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीचं पेपर कटिंग लगेच करून घ्यायचं आहे. हे पहा, अर्धा इंच कमी करून घ्या. शोल्डर फक्त मार्किंग करून घ्यायचं, कट नाही करायचं. मार्किंग करून घेतलं, कारण की आपण काय करतो, समोरची बाजू जोडतो, ही बाजू जोडतो. अर्धा इंच आपलं कमी होतं ना. आणि बाही कधी जोडतो, मध्यापासून ठेवून दोन्ही जोडल्याच्या नंतर बाही जोडतो ना, ते लक्षात ठेवायचं. एक पद्धत फक्त. मग इथं असे बाही ठेवतो, नंतर अशी जोडून घेतो. आलं लक्षात. त्यासाठी अर्धा इंच असं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. कट नका करत जाऊ, मार्किंग करून घ्यायचं फक्त असं, ते लक्षात ठेवा. आता इथे आपण आत्ताच मार्किंग करून घेतलं. आता ह्याच्यामधलं तुम्ही कोणतं मार्किंग घेतलं कट करून त्याच्यावरती बरोबर येणार, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथून सुरुवात करायची. हे असं पकडा आणि असं फक्त ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची. असं अर्धगोल फक्त असं टेप फिरवून घ्यायचा. माझं इथे भरते 8.25 इंच. तुमचं किती भरते ते लगेच बघून घ्यायचं. आता हे आपलं परफेक्ट ह्या साईजमध्ये घडीचं मार्किंग झालेलं आहे. तुमचं बघा लगेच किती भरलं. आणि प्रत्येक साईजमध्ये आपली कोणतीही साईज असू द्यात, घडी काढण्याची ही पद्धत तुम्ही परफेक्ट वापरू शकता. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही. ही पद्धत परफेक्ट आहे, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. आता हा पेपर घेतला मी दुसरा, ओपन करून घेतला. हे पहा, अशा पद्धतीने घडी करून घ्या. आता बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. बंद बाजू लक्षात ठेवा. आता मग असे काय केलं होतं आपण, हे मार्किंगपासून इथून म्हणजे इथून अर्धगोल असा मोजून घेतला होता. आपलं किती भरलं, लगेच तुमचं किती भरलं ते बघा. आता इथे माझं बघू शकता एवढं भरलं होतं. आलं लक्षात. मग मी काय करणार, माझं जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घेणार आहे, लक्षात ठेवा. मार्किंग करून झालेलं आहे. तुमचं जेवढं भरलं वाटलं तसं इथे लिहून घ्यायचं आपलं किती भरलं. मग तेवढंच तुम्हाला इथे घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. असं लिहून घेत जा. असं म्हणजे अर्धगोल आकारामध्ये किती भरलं आपलं लिहून घ्यायचं इथे. मग ह्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, अजिबात मापे चुकत नाही, ते लक्षात ठेवत जा. हे पहा, झालं व्यवस्थित.
माझं जेवढं भरलं इथून इथपर्यंत मार्किंग करून झालेलं आहे. आता ह्या बाजूला पेपर फिरवून घेतला. अशी ही ओपन बाजू लक्षात ठेवा. एक लाईन ओढून घेते. हे पहा, हे जास्तीचं घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता बाहीची उंची पेपर असा फिरवून घेतला. ही झाली बंद बाजू. आता ही सुद्धा बघू शकता, ही बंद बाजू आहे. ही आपली दंडगीरची बाजू आहे, लक्षात ठेवा. हे पहा, असं पकडायचं. सरळा फक्त दाखवते म्हणजे ब्लाऊजवरून तुम्हाला नक्की समजायला सोपं पडेल त्यासाठी. हे पहा, आता ही झाली आपली उंची असते. असं पकडायचं. बंद बाजू, ही बंद बाजू अशी ठेवून घ्या. हे पहा, सोपं सांगते, ठेवून घ्या असं डायरेक्ट. तुमची किती सुद्धा बाहीची उंची असू द्यात, समजून सांगते. हे पहा, असं ठेवून घेतलं. आता जिथे आपली तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. असं आलं लक्षात? अस्तरच्या ब्लाऊज अनुसार समजून सांगते. आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये काय करायचं, उंची ही झाली तयार उंची आपली होणारी. मग ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. 1 इंच वाढून घ्या. आणि जर तुमची साधी बाही असेल तर मग काय करायचं, ही उंची अधिक त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढवून घ्यावं लागतं. ते लक्षात ठेवत जा. इथे समोरच्या बाजूला आपल्याला अशी पद्धतीने पट्टीसुद्धा घडी करून हातशिलाईसुद्धा करावी लागते. त्यासाठी सुद्धा लागतं साध्या बाहीमध्ये. आता ही बाहीची उंची अधिक 1 इंच आपण ह्याच्यामध्ये घेतलं अस्तरच्या बाही अनुसार. आलं लक्षात? हे पहा, एक लाईन ओढून घेते. आता हे झालं आपलं परफेक्ट उंचीचं मार्किंग. आता ह्यामधलं अर्धा इंच तुमचं बाही जोडण्यामध्ये लागणार आणि राहिलेलं अर्धा इंच तुमचं इथे खालच्या बाजूला लागणार आहे अस्तर जोडण्यामध्ये. ते लक्षात ठेवत जा. आणि अर्धा इंच पकडत जा. वाटलं तर मार्किंग करून घेत जा, म्हणजे कमी जास्त होत नाही. ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता ह्या बाजूला असा पेपर फिरवून घेतला. हे पहा, ओपन बाजू. आता ओपन बाजूने वरून येणारं माप बाहीच्या उंची अनुसार असतं. आता इथे वरून मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच. आता इथे बघू शकता माझी बाहीची उंची इथपर्यंतच आपण तयार उंची पकडली होती ना, 1 इंच वाढून घेतलं होतं. आलं लक्षात? आता इथे बघू शकता माझी तयार किती भरली, 5 इंच तयार भरली. म्हणून मी काय केलेलं आहे, वरून इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, 2.5 इंच घेतलं बाहीच्या उंच्यानुसार. आता इथून आतमध्ये आपल्याला कंपल्सरी 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच आपण काय करतो, फिटिंग मार्जिन किती पकडतो, 2 इंच. म्हणून इथे सुद्धा आपल्याला 2च इंच पकडायचं आहे. ते लक्षात ठेवा. नाहीतर काय होतं, आपला ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर मुंडा इथं पुढे मागे होतो. त्यासाठी कंपल्सरी लक्षात ठेवायचं, इथून 2 इंच. आलं लक्षात? आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घ्यायची लगेच. हे पहा, 2 इंच लिहून ठेवते. आता इथे मी तुम्हाला बाहीच्या उंचीनुसार वरून येणारं ओपन बाजूचं माप इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. इथे आपण किती टाकलं, 2.5 इंच टाकलं बाहीच्या उंचीनुसार. आता ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता. हे पहा, मग तुम्ही आवडी अनुसार ह्याच्यामध्ये उंची ठेवू शकता. ही आपली उंची आहे, बाही उंची, ही उंची. आणि हे वरून येणारं ओपन बाजूचं माप आहे. लक्षात ठेवत जा. म्हणजे हे ओपन बाजूचं माप. हे फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. ते लक्षात ठेवायचं आहे. आता बघू शकता 3 व 3.5 असेल तर 1.5 इंच, 4 असेल तर 2 किंवा 2.25, 4.5 असेल तर 2.5 इंच, 5 व 5.5 असेल तर 2.5 इंच. आत्ता सांगितले ना त्यानुसार. 6 व 6.5 असेल तर 2.5 इंच, 7 असेल तर 2.5 किंवा 2.25 इंच ठेवू शकता. 8, 9, 10 असेल तर 3 इंच, 11, 12, 13, 14 असेल तर 3 किंवा 3.25 इंच, 15, 16 असेल तर 3.5 इंच ठेवावं लागतं. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. आता सर्व साईज अनुसार ही आपली बंद बाजू आहे. 1 इंच घेत जा. इथे 1 इंच घेत जा. म्हणजे काय होतं, बाहीचा आकार द्यायला आपल्याला सोपं जाते. इथून 1 इंच मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता दंडगेर बघायचं तुमच्या मापाचं किती आहे ते लक्षात ठेवत जा. हे पहा, उलटं करून घ्यायचं दंडगेरची बाजू. हे पहा, उलटी करून घेतली. ही बंद बाजू, ही बंद बाजू लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, बंद बाजू, बंद बाजू. शिलाईची पहिली टिप बघायची कुठं, इथे माझी. आता असं पकडायचं ह्याच्यावरती, लगेच समजून सांगते. हे पहा, असं पकडलं आणि काय करायचं, शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायची इथे. हे पहा, मार्किंग करून झाली. बऱ्याच वेळा ह्या बाजूला सुद्धा जागा नसते बघा. मग त्यांनी काय करायचं, त्यावेळेस 2 इंच जास्त घ्यायचं ह्या बाजूला. दंडगेर अधिक 2 इंच. हे पहा, 2 इंच असं मार्किंग करून घे लगेच. झालं बरोबर? हे पहा, तरीसुद्धा बरोबर आलं. बघू शकता इथे. हे पहा, बॉक्स फिटिंग आहे ना, बॉक्स फिटिंगमध्ये आपलं थोडंसं तरी जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. पण दंडगेर अधिक 2 इंच घ्यायला विसरत जाऊ नका. दंडगेर अधिक 2 इंच घ्यायला फक्त विसरू नका. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज आपला फिट्ट झाला तरी उसवायला सुद्धा जागा नसते, ते लक्षात ठेवत जा. आता इथे बघू शकता हे मार्किंग, ह्या मार्किंगला असं जोडून घ्या. हे पहा, हे जास्तीचं आहे, ते कट करून टाकावं लागतं, ते लक्षात ठेवत जा. दंडगेर अधिक 2 इंच इथे मी लिहून सुद्धा ठेवलेलं आहे. आता बाहीचा आकार देताना काय करायचं, इथून हे पहा, इथून ते इथपर्यंत देऊन घ्यायचा. थोडं थोडं मार्किंग करायचं. हे पहा, इथून सुरुवात करायची. हे पहा, थोडं थोडं
असं मार्किंग करून घेत जा सुरुवातीला. हे पहा इथपर्यंतच. आलं लक्षात. नंतर हा थोडासा खोलगट आकार असतो. खोलगट आकार हा आपला समोरच्या बाजूला असतो. हे पहा. मग असं कमी कमी वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं. थोडक्यात ना हा माशासारखा आकार असतो. हे पहा. नंतर मग काय करायचं, ह्याच्यावरून असं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, इथे आपल्याला बघता सुद्धा येतं आपला आकार इथे बरोबर आहे का. आलं लक्षात. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. इथून असं जुळवून आलं पाहिजे. मग नंतर असा किंवा अंदाजाने तुम्ही येत असेल परफेक्ट आकार तर तुम्ही देऊ शकता. आता झालं बरोबर. आता ही आपली खोलगट बाजू आहे ना, ती समोरच्या बाजूला असते. असं मार्किंग करून ठेवायचं. म्हणजे काय होतं, बाही जोडताना अजिबात चुकत नाही त्यासाठी. आता हे मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. हे पहा इथून सर्वात आधी दोन्हीसुद्धा पकडून कट करावं लागतं. बऱ्याच वेळा चुकतं नाही तर सर्वात आधी दोन्हीसुद्धा पकडून कट करावं लागतं. हे पहा मार्किंग करून घेते मध्यावरती एक. हे पहा दोन्हीसुद्धा पकडून कट करत जा. आता एक बाजू बाजूला घ्यायची. ह्यामधली एक बाजू मी बाजूला घेतली. आता हा आकार कट करून घ्यायचा. म्हणजे ही पाठीची बाजू, ही झाली समोरची बाजू. आलं लक्षात. हे पहा आता इथून जुळवून आलं ना, इथून थोडंसं हे अशा पद्धतीने असं हे कट करून घ्या. कमी कमी इथपर्यंत आपण मार्किंग केलं ना तिथपर्यंतच. हे अशा पद्धतीने हा झाला तुमचा बाहीचा परफेक्ट आकार. हे अशा पद्धतीने. जास्त असा गॅपसुद्धा नका ठेवू इथे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे सुद्धा आपलं बरोबर असं दोन्हीसुद्धा बाजू, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू अशी जुळून आली पाहिजे. म्हणजे कमी जास्त होत नाही इथे सुद्धा, ते लक्षात ठेवायचं. फिटिंग बरोबर तुमच्या ह्याच्यावरतीच येणार. दाखवते तुम्हाला लगेच मार्किंग करू ना. हे पहा अशी तुमची फिटिंग येणार ह्याच्यावरती. इथे आपलं बाहीचं परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. हे पहा मी दुसरा पेपर घेतला, ह्याच्यावरती असं ठेवून घेते. सर्वात आधी काय करा, इथे सुद्धा जागा ठेवा आणि ह्या सुद्धा बाजूला थोडीशी जागा ठेवावी लागते, मार्किंग करण्यासाठी लागतं. आता इथे बघू शकता, सर्वात आधी मी आहे असंच मार्किंग करून घेणार. सर्वात आधी मी आहे असंच पाठीची बाजू ठेवायची आणि आहे असंच मार्किंग करून घ्या. त्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू. इथे बघू शकता मी आहे असंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हा पेपर मी बाजूला ठेवून घेते. आता इथे सर्वात आधी मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं. लाईन सरळ ओढून घ्या. इथे सरळ लाईन आली पाहिजे, लक्षात ठेवा. हे पहा ह्या सुद्धा बाजूला अशी सरळ इथून ना, इथून हे पहा अशा पद्धती इथून असं पकडायचं आणि अशी सरळ लाईन आली पाहिजे. हे पहा अशा पद्धती. मापे चुकू देऊ नका फक्त, नाहीतर कमी जास्त होऊ शकतो. शक्यतो पट्टीचा वापर करत जा आणि लाईन सरळ लाईनीमध्ये आहे का ते असं बघत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा बरोबर आलेलं आहे. आता समोरचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. इथं आहे बघा, हे पहा इथं. आलं लक्षात. आता मार्किंग करून घेते 1.5 इंचावरती. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही अजिबात. मग काय कर, इथूनच द्या. वाटलं तर इथं 2 इंच असं मार्किंग करून घ्या. हे पहा झालं बरोबर. मग इथून असं हे जुळवून आलं पाहिजे. हा आकार हे पहा ह्याचा आणि त्याचा आकार. इथून असं ह्याच्यावरून थोडं थोडं करून मार्किंग केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट देऊ शकता. हे पहा वरच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, चुकत नाही म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता हे झालं बरोबर. गळा रुंदी 2.5 इंच. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते गळा रुंदीसाठी, ते लक्षात ठेवा. आता ह्यामधलं अर्धा इंच जाईल तुमचं, ह्यामधलं सुद्धा अर्धा इंच जाईल. होणारं शोल्डर तयार. आलं लक्षात. ह्यामधलं सुद्धा तुमचं बरोबर अर्धा इंच जाणार इथे, किंवा तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालतं. लक्षात ठेवायचं इथे सुद्धा तेवढं जाणार. तुमचं होणारं शोल्डर हे तयार होईल परफेक्ट ह्या साईजमध्ये. आलं लक्षात. आता पेपर फिरवून घेते. समोरचा गळा मार्किंग करून घ्या लगेच. नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा ब्लाऊज असा पकडायचा. हे पहा असं पकडायचं. हे पहा इथून इथपर्यंत किती आहे तयार, 5.5 इंच. कोणाचा 5.25 इंच असतो, असेल तेवढा टाका. गळा आहे तेवढा टाका, ते बरोबर होतं. बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. 5.5 असू द्यात, 5.25 इंच असू द्यात, 6 इंच असू द्यात. हे पहा इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेतलं. आहे तेवढा टाकला, आहे तेवढं टाका. समजून सांगते इथे सुद्धा लगेच. हे पहा गळा रुंदी 2.5 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे अशी लाईन ओढून घ्या.
हे पहा इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतला. हे पहा, किंवा अंदाजाने आकार द्या, दिला तरी सुद्धा चालतो, द्या अंदाजाने, काही प्रॉब्लेम नाही. हे पहा अंदाजाने आकार द्या, असा अर्धगोल देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने, आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने. आता गळा तुमचा बरोबर असा अर्धा इंच जाणारा ते लक्षात ठेवा ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने इथं खाली जातो. हे पहा अशा पद्धतीने, आलं लक्षात. आणि इथे सुद्धा तुमचा बरोबर असा अर्धा इंच जाणार शोल्डरमध्ये. मार्किंग करून दाखवते वाटलंच तर, म्हणजे तुम्हाला कोणतीही मनामध्ये शंका नको. हे पहा झालं बरोबर. आता दोन्ही सुद्धा मोजून दाखवते. हे पहा, हा तुमचा तयार होणारा ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर तयार होणारा गळा हा असणार आहे. हा खालचा मार्किंगचा गळा आणि हा ह्याचं खालचं मार्किंग. आता वरचं मार्किंग सर्वात आधी खूप मार्किंग मोजून दाखवते. सर्वात आधी आपण हे मार्किंग करून घेतलं ना वरच्या बाजूचं, ते मोजून दाखवते. इथे मी तुम्हाला किती भरते. हे पहा, इथून पकडलं, किती भरलं, एवढं भरलं. लक्षात. परफेक्ट झालं. हे पहा दाखवलं परत एकदा. आता हे तयार होणारं मार्किंग हे आणि हे खालच्या बाजूचं मोजून दाखवते. हे पहा, आता ह्याच्यावरती मी टेप ठेवला आणि इथे सुद्धा मी ठेवला. हे पहा झालं बरोबर. तर तेवढंच भरलं. हे पहा वरचं तेवढंच भरलं, इथं खालच्या बाजूचं तेवढंच भरलं. आलं लक्षात. त्यासाठी गळा आहे तेवढं टाका, शोल्डर अजिबात उतरत नाही. ब्लाऊज गळ्यामध्ये सुद्धा एकदम असा परफेक्ट बसतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता शोल्डर अर्धा इंचाने खाली येतं, गळासुद्धा तेवढाच आपला अर्धा इंचाने खाली होत असतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. तुम्हाला त्यासाठी इथे मी समजून सांगितलं, आपण आहे तेवढा गळा का टाकतो. आलं लक्षात. म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणती शंका नको. गळा बिनधास्त आहेत तेवढा टाका. बऱ्याच ताईंना एकदम असे ब्लाऊज परफेक्ट बसलेले आहेत. तुम्ही बिनधास्त कटिंग करून घेऊ शकता, फक्त गळा परफेक्ट मोजून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. आपण एवढं काय करतो, हुक आणि लूप पट्टीमध्ये पकडतो. मी नेहमी अर्धा इंच पकडत असते, अर्धा इंचच मार्किंग करून घेतलं. फक्त इथे मी तुम्हाला समजून सांगते, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा, गळा मोजायचं चुकला तर काय करायचं, मग तुम्ही असं पुरतंय का ते आधी सर्वात आधी बघायचं, ते लक्षात ठेवायचं. असं मार्किंग करून घेतलं मी बरोबर. हे पहा असं ठेवून बघितला गळा, इथे ठेवलं मी बरोबर. इथे खालच्या लाईनीवरती हा आपला तयार झाला ना, म्हणून हा सुद्धा आपला इथे आता खाली आल्याच्या नंतर तयार झाला. हा आपला तयार आहे म्हणून समजून सांगते. आलं लक्षात. आता ह्याच्यावरती असं ठेवून घेतलं. हे पहा इथे ठेवून घेतलं, असं हा आपला इथे तयार आहे म्हणूनसाठी दाखवलं. हे पहा बरोबर शोल्डर. हे पहा हे तयार. हे पहा बघू शकता इथे वरच्या बाजूस ह्या लाईनीवरती बरोबर आलं, म्हणजे आता हे माप आपलं परफेक्ट झालं. आणि जर तुमचं कमी भरलं तर म्हणायचं गळा मोजायला चुकला, किंवा जास्त झालं तर गळा मोजायला चुकला. पण हे बरोबर भरलं पाहिजे. हे पहा असं, हे पहा इथं बरोबर असं भरते का. हे पहा बरोबर भरते. जवळ दाखवते थोडंसं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा ही मार्किंग मी करून घेतलं ह्याच्यावरती, म्हणजे हे तयार आणि हे सुद्धा आपलं तयार होणार ना नंतर. आलं लक्षात. हे पहा असं ठेवलं आणि इथून ह्याच्यावरती असं बघू शकता. हे पहा हे शोल्डर वरच्या बाजूला लागतं ना आपल्याला अर्धा इंच, आपण पकडतोच ना. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे गळ्याचा आकारसुद्धा एकदम असा गोल येतो आणि कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे हे आपलं तयार झालं, वरच्या बाजूला सुद्धा जास्तीचं राहत नाही आणि कमीसुद्धा राहत नाही. तर म्हणायचं आपला गळा मोजायला परफेक्ट झालेला आहे. आता हा आपला झाला परफेक्ट गळा. आलं लक्षात. आता ह्या साईजमध्ये शक्यतो गळा 5.5 इंच असतो, ते लक्षात ठेवत जा. तुम्ही बिनधास्त 5.5 इंच टाकला तरी सुद्धा चालतो. आलं लक्षात. गळासुद्धा समजून सांगितला, मापे फक्त चुकू देऊ नका, तेव्हा तुम्हाला ब्लाऊज बसायला एकदम असं परफेक्ट बसेल. आता पेपर फिरवून घेते. आता सर्वात आधी क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यावं लागतं, कारण की हा क्रॉसपट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे म्हणूनसाठी समजून सांगते. फिटिंगची बाजू पकडायची सरळ. हे पहा आता इथं काय करायचं, एकदम असं सोपं आहे, मोजत बसायचं नाही. हे पहा डायरेक्ट जेवढी तयार आहे ह्या लाईनीवरती ठेवायची. ही लाईन आहे काय आपली, ही लाईन म्हणजे ब्लाऊजची. हे पहा अशी ठेवून घ्या. आता जिथे तयार आहे ना क्रॉसपट्टी, तिथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा बघू शकता, इथे थोडं जवळून दाखवते. हे पहा हा ब्लाऊज आहे, ही आपली फिटिंगची बाजू, ही आपली फिटिंगची बाजू, असं ठेवायचं. इथे माझी तयार आहे ना, हे पहा तुमची कितीसुद्धा असू द्यात, तयार आहे तिथे एक मार्किंग करून घेतलं. हे पहा झालं बरोबर मार्किंग करून. आता ह्या बाजूला किंवा ही बाजू पकडा. आता ह्या बाजूला पकडताना काही प्रॉब्लेम नाही आहे, पकडलं तरी सुद्धा चालतं, कारण की दोन्हीसुद्धा आपले एकसारखेच असतात ना म्हणूनसाठी. आता ही बाजू. हे पहा ह्याच्यावरती जिथे तयार आहे तिथे लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा या लाईनीवरती मी ठेवली, सोपं सांगते उलट, म्हणजे तुमचं चुकणार नाही म्हणूनसाठी. हे पहा इथून ही लाईन
मग अशी ओढून घ्या. इथे जेवढी तयार आहे ना मोजत बसू नका, असं ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. हे पहा झालं मार्किंग करून, पेपर असा फिरवून घेतला. आता हे सुद्धा व्यवस्थित झालं आणि हे सुद्धा व्यवस्थित झालं. आलं लक्षात. आता सोपं सांगते काय करायचं. हे पहा पट्टीचा वापर करायचा. आता ही लाईन आहे का, हे पहा अशी ओढून घ्या, म्हणजे इथे ना आकार द्यायला सोपा पडेल. त्यासाठी हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा झालं बरोबर. आता इथं काय करायचं, हे आहे ना मार्किंग आपण आत्ता, ते असं फक्त असं जोडून घ्यायचं. थोडंसं असं उंच येतं ना म्हणूनसाठी. हे पहा अशा पद्धतीने फक्त थोडासा असा उंच आकार देऊन घ्यायचा. इथं वरच्या बाजूला येणार. झालं बरोबर. कोणाची उंच असते मग त्यांनी त्या पद्धतीने घेऊ शकता. फक्त असं मोजून घ्या, म्हणजे काय होतं चुकत नाही. आलं लक्षात. सोपं सांगितलं. आता खालच्या बाजूला जोडण्यासाठी 1 इंच वाढवून घ्या. 1 इंच ते कुठं लागतं ते सुद्धा समजून सांगते तुम्हाला. इथे मार्किंग करून घ्या. इथे एक मार्किंग करून घेते. 1 इंच लागता, लक्षात ठेवत जा. खालच्या बाजूला ही तयार झाली, पण शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला. इथे सुद्धा मी 1 इंच वाढून घेते. 1 इंच लागतं कंपल्सरी, ते लक्षात ठेवत जा. मापे लिहून ठेवत जा. आता एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने इथे मी हे पहा झालं बरोबर. असा पेपर फक्त फिरवून घेते. आता ह्यामधलं अर्धा इंच इथे जोडण्यामध्ये लागणार. हे पहा साधा असो किंवा अस्तरचा असो जोडण्यामध्ये लागतंच. आलं लक्षात. आता राहिलेला अर्धा इंच कुठे लागेल, इथे लागेल. हे पहा आणि हे मधलं अंतर आहे ते परफेक्ट तयार होऊन जाईल. फक्त अर्धा इंच पकडायचं इथं, नाही तर फिटिंग कमी जास्त होऊ शकते, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. इथे मी तुम्हाला एकदमच सोपं करून समजून सांगितलेलं आहे. आता हे वरच्या बाजूचा अर्धा इंच तुम्हाला इथे लागणार वरच्या बाजूला जोडण्यासाठी, आणि खालच्या बाजूचा अर्धा इंच आहे ना तुम्हाला इथे लागणार खालच्या बाजूला. म्हणजे आतल्या बाजूने दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी, जरी आपला साधा ब्लाऊज असू द्यात, अस्तरचा सुद्धा ब्लाऊज असू द्यात, तरी सुद्धा लागतं. त्यासाठी ही तयार क्रॉसपट्टी अधिक 1 इंच घ्यावंच लागतं. शिलाई मार्जिंग आपल्याला लागतंच. इथे सुद्धा दुसरी असते ना खालच्या बाजूला, त्यासाठी ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. त्यासाठी तयार किती आहे ते बघायचं एवढी, आणि 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका. इथे मी तुम्हाला खूप असं सोपं समजून सांगितलेलं आहे. पेपराचा फिरवून घेतलेला आहे. आता इथे मी तुम्हाला खूप सोपी पद्धत समजून सांगते. हे आपलं गळ्याचं मार्किंग आहे, थोडंसं मोठं करते, आणि हे आपलं शोल्डरचं मार्किंग झालं व्यवस्थित. आता हे दोन्हीचं मध्य काढून घ्या. हे पहा ह्या दोन्हीचा मध्य काढून घ्या. हे फक्त मी मगाशी तुम्हाला तात्पुरतं मार्किंग करून दाखवलं होतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे दोन्ही आहे ना त्याचं मध्य काढून घ्या. हे पहा असं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती, आणि मध्य काढून घ्या. इथे मध्य येतं बरोबर. मध्य काढून घ्यायला विसरू नका, तेव्हा तुमचं मार्किंग ना एकसारखं होऊन जाईल. हे पहा असं पट्टीचा वापर करायचा, मोजत बसू नका. हे पहा असं पट्टीचा वापर करायचा आणि एक अशी लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची. हे पहा म्हणजे एवढंच अंतर आपलं समान भरलं पाहिजे. आलं लक्षात. त्यासाठी इथे ना तुम्ही असा पट्टीचा वापर करा, म्हणजे काय होतं अजिबात मापे चुकत नाहीत. त्यासाठी हे पहा पट्टीचा वापर करायचा आहे. पहा अशा पद्धतीने. आता इथे ब्लाऊजची उंची 13 तयार आहे, म्हणून मी वरून येणारं माप उंचीचं 9.5 वरती करून घेते. 9.5 वरती. हे पहा इथून मी 9.5 वरती मार्किंग करून घेतला. लिहून ठेवा लगेच वहीमध्ये. आता इथे खोलगट भाग तयार होण्यासाठी आपल्याला इथे परफेक्ट मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या साईजमध्ये ही लाईन ओढून घेतली का आपण, ह्या लाईनीच्या पलीकडच्या बाजूला 1 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. ज्यांची साईज आहे त्यांनी 1 इंच इथे, आणि ह्या लाईनीच्या अलीकडच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्या लगेच. हे पा परत एकदा समजून सांगते. ह्या साईजमध्ये परफेक्ट ब्लाऊज बसतात. खोलगट भाग तयार होण्यासाठी मार्किंग करावं लागतं. ही लाईन ओढून घेतली. इथून ह्या लाईनीच्या पलीकडे म्हणजे ह्या रेषेच्या पलीकडे 1 इंच, ह्या रेषेच्या अलीकडे 1 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. 1 इंच घेतलं, इथे 1 इंच घेतलं. हे पा असं फक्त पेपर पकडला, लक्षात ठेवा. आता काय करायचं, ही आपण मार्किंग केलं का आत्ताच वरून येणारं हे मार्किंग आपण इथे केलं. आता असं फक्त त्रिकोण तयार करून घ्या. त्रिकोण असा तयार करून घ्यायचा बरोबर. ते त्यांना परफेक्ट असा खोलगट भाग तयार होतो. हे आपल्याला कट करावं लागतं, लक्षात ठेवत जा. आता हे झालं बरोबर. आता इथे लक्ष देऊन बघा, हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून समजून सांगते. दोन्ही एकत्र मोजून घ्यायचं. किती भरलं, 2 इंच भरलं. एक ह्या बाजूचं 1 इंच झालं आणि ह्या बाजूचं 1 इंच झालं. किती झालं, 2 इंच झालं. आता हे बघू शकता परफेक्ट झालं. आता हे 2 इंच ह्या बाजूला वाढून घ्या. क्रॉसपट्टी वाढवायची काही गरज नसते, आपण क्रॉसपट्टी काही कट करत नाही. झालं व्यवस्थित मार्किंग करून एक लाईन ओढून घेते.
क्रॉसपट्टी आपली आहे एवढीच राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नसतो करायचा किंवा वाढवून घेऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता फिटिंगच्या बाजूला ही आपली फिटिंगची बाजू आहे, लक्षात ठेवा 1 इंच वाढवून घ्या तिथे, ते घ्यावंच लागतं कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये 1 इंच लिहून ठेवा. वाटलंच तरी इथे 1 इंच घेतलं, इथून हे एकत्र मोजून घेतलं, इथे एवढं आपण असं घेतलं, लिहून ठेवत जा आणि सराव करत जा, म्हणजे काय होतं चुकत नाही. आलं लक्षात. आता ते कशासाठी घेतलं, इथे सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिंग लागणार आहे थोडंसं, आणि नाही घेतलं तर फिटिंग अशी एकदम क्रॉसमध्ये येऊन जाते, त्यासाठी वाढवून घ्यावं लागतं, म्हणजे फिटिंगला सुद्धा जागा शिल्लक राहते, त्यासाठी असतं ते. आलं लक्षात. हे झालं बरोबर. आता इथे फक्त असा पट्टीचा वापर करून असं जोडून घ्या. मापे खूप महत्त्वाचे आहेत हा, लक्षात ठेवत जा, लिहून ठेवत जा, आकृती काढून ठेवायची, म्हणजे काय होतं चुकत नाही. आता इथून प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. हे पा इथून थोडं थोडं असं मार्किंग करून घ्यायचं. शक्यतो काय करत असं अर्धगोल देऊन घ्या, मुंड्यातून जाऊ द्यात, ही समोरची बाजू आहे ना मुंड्याची. हे पा हे टोक, त्रिकोणचं टोक बघायचं, मग तिथून घ्यायचं. हे पा अशा पद्धती थोडं 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 मार्किंग करायचं सुरुवातीला असा. हे पा झालं. अर्धगोल येऊ द्यात, असा कटोरीसारखा दिसू द्यात, बसायला उलट तुम्हाला परफेक्ट बसेल ना. आलं लक्षात. हे पा असा आलं लक्षात. हे पा अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं बरोबर आहे का आपल्याला बघता येतं ना. हे पा असं आलं माझा, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा द्यायचं आहे. हे पा अशा पद्धतीने. आलं लक्षात. आता हे झालं एकदम असं परफेक्ट. आता इथे बघू शकते आपण कट करणार ना, म्हणूनसाठी इथे सुद्धा शिलाई मार्जिंग लागते ना, मग ह्याच्यामधलं ते बरोबर होऊन जातं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे पुरायला सुद्धा जागा, ह्या बाजूला फिटिंगला जागा शिल्लक राहते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपण इथे कट करून घेऊया. सर्वात आधी इथून सुरुवात करा, क्रॉसपट्टी बाजूला काढून घ्यायची. हे पा इथून परत इथून सुरुवात करा. हे पा हे पा अशा पद्धतीने इथपर्यंत, आणि इथे थोडंसं मार्किंग करून ठेवा, म्हणजे जोडताना चुकत नाही. हा हे पा झाली क्रॉसपट्टी परफेक्ट. कापडावरती अशी ठेवून घ्या. मी बरेच ह्याचे कटिंगचे सुद्धा व्हिडिओ टाकले, कापडावरती सुद्धा कटिंग दाखवलेली आहे, आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत, बघू शकता त्याच्यावरती तुम्ही. हे पा अशा पद्धतीने. आता ही बाजू इकडच्या बाजूने, समोरचा मुंडा आपला. हे पा अशा पद्धतीने. आता हे आपलं शोल्डर. हे पा जास्तीचं होतं ना, कट करून टाकलं. हे पा आता आपला गळा, मी मागाशी समजून सांगितलं ती पद्धत नक्की वापरत जा. गळा मोजायला अजिबात चुकू नका, नाही तर वरती गळा होऊन जातो मोजायला चुकला तर. पुरते का बघायचं असं ठेवून, मी मागाशी दाखवलं ती पद्धत वापरा, म्हणजे अजिबात चुकत नाही, ते लक्षात ठेवत जा, नाही तर गळा वरती होऊन जातो. गळा अजिबात मोजायला चुकायचं नाही. पा झालं बरोबर. आता इथून हे पा हा त्रिकोण इथपर्यंत, हे कोपरा आहे ना आपला तिथपर्यंत. हे पा हे इथपर्यंत. हे पा अशा पद्धती बाजूला घ्यायचं. झालं बरोबर. आता हा आकार हे पा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला जातो. हे पा अशा पद्धतीने. आता इथे लक्ष देऊन बघा. हे पा इथे मी मार्किंग केलेलं आहे, इथे सुद्धा आहे, इथे हे बरोबर जोडताना आलं पाहिजे. हे पा अशा पद्धतीने जोडताना येतं, आणि हे आहे ना अशा पद्धतीने येतं बरोबर. तुम्हाला ना कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही आहे. हे पा थोडंसं जवळून दाखवते. हे पा अशा पद्धतीने हे जोडलं जातं. हे पा असं, म्हणजे असं ठेवून जोडतो ना आपण, पण आता इथं काय करा, दाखवते आधी मार्किंग करते. थोडंसं महत्त्वाचं आहे म्हणूनसाठी आपण ते खोलगट भाग तयार होण्यासाठी केलेला आहे ना, त्याच्यावरती इथे सुद्धा बरोबर असं मार्किंग करून घ्या. त्याच्यावरती थोडंसं मार्किंग आहे ना, त्याच्यावरती लगेच असं करून घ्यायचं, आणि कापडावरती सुद्धा लगेच करून घ्यायचं, म्हणजे बरोबर येऊन जातं. आता इथे बघू शकते अशा पद्धतीने जोडलं जाणार. हे पा हे बरोबर असं, म्हणजे ते इथेच ना तुमचा खोलगट भाग तयार होणार लगेच. हे पा हे असं इकडून असं अशा पद्धतीने जोडलं जातं, आणि हे अशा पद्धतीने असं जोडलं जातं, म्हणजे अशा पद्धतीने आपण कपडा ठेवतो. हे पा बरोबर पुरतंय जोडायला सुद्धा. हे पा हे टोक ह्याच्यावरती जोडताना बरोबर येणार, आणि हे अशा पद्धतीने जोडलं जातं, आणि हे वरच्या बाजूला असं जोडलं जातं. आलं लक्षात. त्या पद्धतीने तुम्ही ते जोडू शकता. नंतर हे जोडून झाल्याच्या नंतर आपली क्रॉसपट्टी येते इथे, मग ती जोडली जाते, म्हणजे हे अंतर जवळ येतं. हे पा बरोबर क्रॉसपट्टीसुद्धा जोडायला पुरते, ते लक्षात ठेवत जा. हे अंतर जवळ येतं. हे पा अशा पद्धतीने ते बरोबर असं होऊन जातं जोडल्याच्या नंतर, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजवून सांगितलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं असंच पेपर कटिंग करून ठेवायला विसरू नका. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.